नमस्कार श्रोते हो, कथाविश्व या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आपण ऐकत होतो चंद्रकांत नवले लिखित लढाई भाग दुसरा, खरा डोळस. एके दिवशी माझ्या मित्राचे एक काम होते. त्याला काही कागदपत्राचे नोटराईज करून घ्यायचे होते व त्यासाठी साक्षीदार म्हणून त्याने मला बोलवले होते. त्याने मला नोटरीच्या ऑफिसजवळ सोडले व आपण कागदपत्रे आणण्यासाठी निघून गेला. मी नोटरीच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो. तेथे थोडी गर्दीच होती. तेव्हा बाहेरच थांबावे म्हणून मी बाहेर आलो व झाडाच्या सावलीत उभा राहिलो. झाडाखाली एक तरुणे दोघे तिघे होते. त्यांचा काहीतरी वाद चालला असावा असे दिसत होते. मी सहज थोडा कानोसा घेतला. त्या तरुण मुलीला तिचे आईवडील काहीतरी समजावून सांगत होते. तिचे आईवडील सांगत होते, आपण पुण्याला किंवा मुंबईला जाऊन डोळे दाखवून घेऊ, तेथे इलाज नक्की होईल. लगेच असा निर्णय घेणे योग्य नाही. लग्न होऊन 1च वर्ष झाले आहे. लोक काय म्हणतील. तरी ती तरुणी कोणाचेच ऐकत नव्हती. थोड्या वेळाने असे कळले की त्या तरुणीचे लग्न होऊन 1 वर्ष झाले होते व एका अपघातात तिच्या पतीला जबर मार बसून त्याच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. त्यामुळे अशा आंधळ्या नवऱ्याबरोबर तिला पुढील संसार करायचा नव्हता. तिला त्याच्यापासून घटस्फोट हवा होता. त्याचकरिता ते कागदपत्र तयार करून नोटराईज करण्यासाठी आले होते. माझ्या मित्राचे काम झाल्यावर मी घरी आलो. आभार मानून तो निघून गेला. मात्र घरी गेल्यावर माझ्या डोळ्यासमोरून झाडाखालचा प्रसंग सरकू लागला. त्या मुलीने किती घाईत निर्णय घेतला होता. कधी कधी मुलींपुढे मुलांपुढे आईवडिलांचे काहीच चालत नाही. पूर्वीच्या स्त्रिया आयुष्यभर पतीशी, सासू सासऱ्यांशी, नातलगांशी तडजोड करीत आयुष्य घालवायच्या, पण तोंडातून ब्र काढीत नसत. हे खूप योग्य होते असेही नाही. स्त्रीलाही थोडे स्वातंत्र्य आवश्यक असतेच. पण या मुलीने मात्र ताडकन तोडून टाकले होते. मला माझ्या शाळेतील एका सेवकाची आठवण झाली व त्याचे संपूर्ण चलचित्र डोळ्यासमोरून सरकू लागले. 1990चे दशक होते. मी कन्या शाळेचा मुख्याध्यापक होतो. आमची शाळा खूप मोठी व 2 मजली होती. बांधकाम खूप चांगले होते. प्रशस्त खोल्या, मोठे क्रीडांगण, मोठा शिक्षक वर्ग. त्यामुळे बहुतेक सर्व शासकीय परीक्षा व कार्यक्रम स्पर्धा आमच्या शाळेत व्हायच्या. आमच्याकडे सेवकाच्या 2 जागा रिकाम्या होत्या. एके दिवशी प्रार्थना संपल्यावर ऑफिसमध्ये बसलो. थोड्या वेळाने एक व्यक्ती, पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट घातलेली, हातात फाईलची बॅग, एका हातात काठी, सावळ्या रंगाची मजबूत बांध्याची असलेली व्यक्ती दारात उभी राहून मला म्हणाली, "मे आय कम इन सर?" "येस येस, कम इन." त्या व्यक्तीने माझ्या आवाजाचा अंदाज घेतला व थोडे पुढे आल्यावर उभे राहून म्हणाले, "आय एम हिरामन. आय एम पिऊन. जिल्हा परिषद पोस्टेड मी ॲट युअर स्कूल. धिस इज माय अपॉइंटमेंट लेटर अँड धिस इज माय जॉईनिंग लेटर." एका दमात त्याने सर्व सांगितले. "अहो हिरामन, जरा सावकाश व मराठीत बोला." "सॉरी सर." मी त्याची सर्व कागदपत्रे बघितली. "हिरामन, तुम्ही अंध आहात तर शाळेची कामे कशी कराल? येथे तर सारखे कामे असतात." हिरामन म्हणाला, "सर, मी जरी अंध असलो तरी शाळेची सर्व कामे करीन. फक्त महिनाभर मला ट्रेनिंग द्या, मार्गदर्शन करा. सर, मला ब्रेल लिपी चांगली येते. मी राज्यशास्त्राचा BA आहे व भविष्यात मला MA करायचे आहे." मी म्हणालो, "ठीक आहे, तुम्ही रुजू झालात व आत्तापासून तुमचे काम सुरू." हिरामन एका महिन्यात शाळेच्या सर्व गोष्टी शिकला. सुरुवातीला मुलींनी व कर्मचाऱ्यांनी त्याच्या खोड्या काढल्या. त्याचे ब्रेलचे पुस्तक लपवून ठेवायचे तर काठी दुसरीकडे ठेवायचे. एकदा शाळेच्या येण्याच्या रस्त्यामध्ये मोठा दगड ठेवला व त्याला जोराची ठेच लागली व तो पडला. आम्ही ताबडतोब प्रथमोपचार केला. त्याला खूप वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी सर्व मुलींना समजावून सांगितले व परत अशी खोडी करू नका असे बजावले. हिरामन शाळेची सर्व कामे चोख करायचा. वेळेवर टोल द्यायचा. सूचना सर्व वर्गात फिरवायचा. हॉटेलमध्ये जाऊन चहाची ऑर्डर द्यायचा. नंतर तो आवाजावरून कोणती व्यक्ती आहे हे ओळखायचा. प्रार्थनेच्या वेळी तो बोधकथाही सांगायचा. काही काम नसल्यास बाकावर बसून ब्रेल लिपीतील पुस्तके वाचायचा. एके दिवशी तो ऑफिसमध्ये आला व मला म्हणाला, "सर, माझं एक काम आहे. आपण कराल का? येत्या रविवारी माझ्या घरी पाहुणे येणार आहेत. माझ्या लग्नाबद्दल चर्चा होणार आहे. मुलगी पण येणार आहे." "हो, येईल की. त्या दिवशी सुट्टी तर आहे." ठरल्याप्रमाणे मी रविवारी हिरामनच्या घरी गेलो. घरी पाहुणे आलेलेच होते. चहा पोहे झाले. बैठक बसली.
हिरामनच्या घरच्यांच्या काही अटी नव्हत्या. एक अट होती की त्याच्या बायकोने त्याला आयुष्यभर साथ द्यावी. मुलीकडचे म्हणाले, आम्ही लग्न करून देऊ. आता फक्त मुलामुलीची पसंती राहिली. मी त्याला विचारले, हिरामन, मुलगी रंगाने गोरी आहे, तुझ्या उंचीची आहे, 4 चौघांसारखी आहे व ती मॅट्रिक पास आहे, तर तुला मुलगी पसंत आहे का? तो म्हणाला, हो सर, मला मुलगी पसंत आहे. मी तिला आयुष्यभर सांभाळेन. जेवढं शक्य आहे तेवढं सुख देईल. मग मी मुलीकडे वळून मुलीला विचारले, हे पहा बाळ, हिरामन हा आमच्या शाळेत सेवक म्हणून काम करतो. तो BA पास आहे. पुढे तो MA ही होईल. त्याला सरकारी नोकरी आहे व ही पक्की नोकरी आहे. सेवानिवृत्तीनंतर म्हणजे 60 वर्षानंतर त्याला निवृत्तीवेतनही मिळेल. तो हुशार आहे व सर्व कामे व्यवस्थित करतो. तुला हा मुलगा पसंत आहे का हे आत्ताच स्पष्ट सांग. तुझ्यावर कोणत्याही प्रकारची बळजबरी नाही. मुलगी म्हणाली, हेडमास्तर साहेब, मला मुलगा पसंत आहे. मी सर्वांसमोर आपल्याला वचन देते की माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी यांच्या आईवडिलांना व होणाऱ्या पोरांना सांभाळेन. रुपयात 14 आणे यांच्या गोष्टी चांगल्या आहेत. डोळ्यांची तेवढी कमतरता आहे, मला चालेल. सुपारी फुटली. सर्वांना आनंद झाला. पुढे महिन्याभराने हिरामनचे लग्नही झाले व हिरामनचा संसार सुरू झाला. आता तो शाळेत येताना रोज डबा आणू लागला होता. मध्यंतरीच्या काळात त्याने MAची परीक्षाही दिली व उत्तीर्णही झाला. एक दिवस हिरामन पेढ्यांचा बॉक्स घेऊन आला व शाळेतील सर्व स्टाफला पेढे वाटले. हिरामनला मुलगा झाला. आम्हा सर्वांनाही आनंद झाला. एके दिवशी दुपारी तो ऑफिसमध्ये आला व मला म्हणाला, साहेब, एक खाजगी काम आहे व ते तुम्हाला करावे लागेल. मी म्हणालो, सांग की. तुझे काम अवश्य होईल. तुला काही पैसे हवेत का? मोठी रजा हवी आहे का? काय असेल ते सांग. तो म्हणाला, सर, माझी इच्छा आहे की माझ्या मुलाचे डोळे एकदा डॉक्टर आंबेकर यांच्याकडून तपासून घ्यावे. ते आपल्या शाळेत नेहमी येतात व त्यांच्याबरोबर तुमची चांगली ओळखही आहे. हिरामन, तुझ्या मुलाचे डोळे तर खूप छान आहेत व त्याला चांगले दिसते. सर, वडिलाची माया वेडी असते. माझ्या मनात आले म्हणून मी तुम्हाला तुमच्याजवळ बोललो. सर, लहानपणी मला दिसत नव्हते. 5 वर्षांनी दिसेल, 10 वर्षांनी दिसेल असे करत करत माझ्या डोळ्याचा कोणी इलाज केला नाही. नंतर मात्र मी स्वतःहून खूप इलाज केले, वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवले, पण खूप वेळ झाला होता व आता शक्यच नाही. मी अंध असल्यामुळे मला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले व मी त्या अडचणींना कसा सामोरा गेलो हे माझे मलाच माहिती. एकदा एका खाजगी कार्यालयात नोकरी मागण्यासाठी गेलो होतो. तेथे एक जण म्हणाला, रस्त्यावर भीक मागायची सोडून नोकरी मागायला आलाय. हा आंधळा काही नोकरी करणार? त्यावेळी मला खूप दुःख झाले व मनाशी ठरवले की आता सरकारीच नोकरी करणार. मी ब्रेल लिपीचा अभ्यास सुरू केला व परीक्षा दिल्या. BAची परीक्षा पास झालो. सेवकांच्या भरतीमध्ये सिलेक्ट झालो. माझ्यासारखे दुःख माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये हीच माझी इच्छा आहे. एके दिवशी डॉक्टर आंबेकर यांची अपॉइंटमेंट घेतली व हिरामनच्या मुलाचे डोळे दाखवले. डॉक्टरांनी डोळे तपासले व म्हणाले, ह्या मुलाचे डोळे चांगले आहेत, यात काही दोष नाही व पुढेही याचे डोळे चांगले राहतील. त्याचे समाधान झाले. पुढे जिल्हा परिषदेमध्ये टेलिफोन ऑपरेटरची पोस्ट निघाली. हिरामनने खूप अभ्यास केला. परीक्षा व मुलाखतीमध्ये त्याची निवड झाली. मी म्हणालो, हिरामन, आता तुझे सेवकाचे काम संपले. आता तुला एका ठिकाणी बसून काम करायचे. जाण्यापूर्वी मला एक सांग की तू तुझ्या मुलाला भविष्यात काय बनवणार आहेस? यावर तो म्हणाला, सर, प्रथम मी त्याला एक चांगला नागरिक बनवणार. नंतर त्याने माझी इच्छा विचारली तर मी त्याला सांगेल की डोळ्याचा तज्ज्ञ हो व या क्षेत्रात असे संशोधन कर की जगामध्ये एकही व्यक्ती आंधळी राहणार नाही. यावर मी म्हणालो, वा हिरामन, किती उच्च विचार आहेत तुझे. देव तुझी इच्छा नक्की पूर्ण करो. आम्ही सर्वांनी हिरामनला प्रेमाचा निरोप दिला. शिक्षकांनी, सेवकांनी व विद्यार्थिनींनीही त्यास भेटवस्तू दिल्या. तो सर्वांचा आवडता झाला होता. जिल्हा परिषद कार्यालयात टेलिफोन ऑपरेटर म्हणून तो रुजू झाला. त्याला एक छोटीशी केबिनही मिळाली. पगार वाढला, दर्जा वाढला व कामाचे स्वरूपही बदलले. हिरामन त्याच्या सेवेत व कुटुंबात सुखी समाधानी आहे.
हिरामनसारखी अनेक कुटुंबे आहेत जे परिस्थितीवर मात करून सुखी व समाधानी जीवन जगत आहे. जालन्याला आपण नातेवाईकांचे एक कापड दुकान आहे. त्या दुकानात 50 वर्षापासून एक मुका नोकरी करतो. तो, त्याची पत्नी, मुले सुखसमाधानाने जगत आहे. वर्तमानपत्रात मी एक बातमी वाचली की एक पती पत्नी, त्या दोघांच्या पायाला पोलिओ झाला आहे. त्यांना उभे राहता येत नाही. ते व्हीलचेअरचा वापर करतात, तरी ते सुखसमाधानी आहेत. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचणी, कमतरता असतात. तथापि सुखी व समाधानी जीवन आपल्याला जगायचे आहे अशी आपल्या मनाची तयारी पाहिजे. येणाऱ्या परिस्थितीवर पर्याय शोधण्याची विचारशक्ती पाहिजे. आपण सुखी व समाधानी जीवन निश्चित जगू शकतो. तर श्रोतेहो, हा होता भाग 2, खरा डोळस. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा व चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईबही करा. धन्यवाद.